एक मोठी बातमी आहे। आमदार शिंदेंच्या मुलाविरोधात शीतल म्हात्रे पोलिसात शिवसेना कार्यकर्तीचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात येतोय। नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळीवाड्यात घटना झाली होती। भायखळा पोलीस ठाण्यात म्हात्रेंनी तक्रार नोंदवलेली आहे। शिंदे साहेब हे तिकडनं कार्यक्रम करून शांतपणे निघालेले। त्यांच्याकडून आमच्याकडून काहीही कुठलाही त्यांना चेतावण्याच्या काही घटना घडल्या नाहीत, परंतु उबाटाकडून मात्र घोषणाबाजी सुरू झाली। गद्दार गद्दार बोलू लागले, काही अश्लील कमेंट पण करण्यात आले होते। अगदी त्याच्यानंतर अगदी चपला सुद्धा फेकण्यात आल्या असं आम्हाला सांगण्यात आलं। खोके खोके बोलण्यात आलं, म्हणजे कुठेतरी त्यांनी उकसवण्याचा प्रयत्न सुरू केला। बारियांनी त्यांना ओळखलेलं आहे, त्यांनी त्यांची नावं दिलेली आहे। यामध्ये स्वतः सुनील शिंदे यांचा मुलगा सुद्धा होता असं त्यांनी सांगितलेले जे आमदार आहेत, आणि जो सुनील शिंदेंचा मुलगा हा युवा सेनेचा पदाधिकारी आहे, त्यांनी सुद्धा धक्काबुक्की, त्यांनी छातीवर बुक्के मारले हेही त्यांनी सांगितलेले आहे। तर मला असं वाटतं हे युवा सेनेचे पदाधिकारी आहेत, अशा पद्धतीने तुम्ही महिलांना सन्मान देणार आहेत? कसला बाता मारताय महिला सन्मानाच्या? अहो, लाडकी बहीण म्हणून माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्या महाराष्ट्रातल्या बहिणींना आपलं म्हटलं, आणि तुम्ही तुमच्याच विधानसभेतल्या महिला आहेत, अगदी दुसऱ्या पक्षाच्या असल्या तरी काय झालं? त्या महिलांना तुमचे पदाधिकारी तुम्ही समोर असताना अशा पद्धतीचे धक्काबुक्की करून त्यांना शिवीगाळ करतात? काय प्रकार आहे हा?